तर आज मी मुलांच्या नाश्त्यासाठी असा तुम्हाला एक मस्त पदार्थ करून दाखवणार आहे, जो खाता क्षणी भरभरून लहान मुलं आपले तुमची तारीफ करतील आणि आवर्जून हा नाश्ता तुम्हाला रोज बनवायला सांगतील. आणि हे खाल्ल्याच्या नंतर मॅगी, चाऊमिन वगैरे सगळं खाणे विसरून जातात, बाहेरून खर्च करणं विसरून जातात. घरच्या घरी असा हा आटा नूडल आपण बनवणार आहेत. हे तुम्ही घरच्या घरी आपल्या रोजच्या साहित्यामध्ये बनवू शकता. खूप हेल्दी आहे आणि झटकीपट बनतं. बाहेरून खर्च करण्यापेक्षा, बाहेरून पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरी हे बनवू शकतो. हे बघा, इकडे मी एक आटा म्हणजे एक लाटी वाचून ठेवलेले आहे. आपलं रोजचं पीठ मळलेलं असतं बघा, त्याच्यातला एक उंडा जरी काढून ठेवला आणि हा नाश्ता केल्याच्या नंतर तर मी नक्की सांगते, तुम्ही हा एक चपातीचा पीठ तरी तुम्ही बाजूला ठेवूनच देता नाश्त्यासाठी. हे बघा, मी एक चपातीचं अंदाजाने पीठ ठेवून दिलं आहे, बस होतं एवढंच. त्यानंतर आपल्याला नूडल्स बनवण्यासाठी बघा, इकडे कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर, टमाटर, आवडीनुसार भाज्या टाका. आणि त्यानंतर इकडे आपण रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस हे आपल्याला वापरायचं, कारण हा नूडल्स म्हणजे चायनीज पदार्थ आहे, त्यामुळं ह्या दोन साहित्य गरजेचे आहेत. त्यानंतर आपण काय करायचं, सगळीकडेच दिवाळीचा आपला जो चकलीचा साचा असतो बघा, तो असतो, त्यामुळं तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं. अगदी थोडं लावा, जास्त लावायचं नाही. आणि आपला जे चपातीचं आपण पीठ ठेवलं आहे बघा, एक चपातीचं, ते घ्यायचं, त्याला थोडंसं नरम सॉफ्ट करायचं आणि शेव पाडायची. जाड असो बारीक असो, शेव पाडायचा जो साचा असतो ना, म्हणजे जे पात्र असतं ना, त्याच्यामध्ये टाकायचं. शेवीचंच वापरायचं, बारीक जाड मग आवडीनुसार तुम्ही करा. त्याच्यामध्ये हे मळलेलं पीठ सेट करायचं आणि मग सेम प्रोसेस आपली शेव आहे ना, ती आपण याची करून घ्यायची पिठाची. फक्त फरक एवढाच आहे की आपण शेव ही गरम तेलामध्ये तळून घेतो आणि हे जे पिठाचे नूडल्स आपण करणार आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे. तर इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. जाड शेवीचं मी जरा ते पात्र वापरलं आहे, कारण मला जे नूडल्स ना थोडेसे असे मोठे पाहिजेत, म्हणजे अगदी बारीक धाग्यावानी नको आहेत. आता हे माझं दिवाळीचं चकलीचं पात्र आहे. याच्यामध्ये शेवीचा जो साचा असतो ना, त्याच्यामध्ये मी हे पीठ सेट केलं आहे आणि गरम उकळत्या पाण्यामध्ये ना हे आपल्याला सोडून द्यायचं. हात थोडा तेलकट असल्यामुळं ना जमत नाही आहे, असंच होतं नेहमी. दिवाळीमध्ये पण हीच प्रॉब्लेम होते मला. आता हे बघा, सगळे नूडल्स ना एकाच चपातीचं पीठ आहे, त्यामुळं जितके होतील तितके याच्यामध्ये आपण सोडून द्यायचं. हे बघा, गरम उकळत्या पाण्यामध्ये याला आपण लगेच सेट करायचं. हे अशा प्रकारे खूप सोपी रेसिपी आहे, नाश्ता आहे, भारी आहे, नक्की ट्राय करून बघा. हे बघा, किती सारे नूडल्स फक्त एका चपातीच्या पिठापासून तयार झालेले आहेत. आता हे सगळे मी पाण्यामध्ये, गरम उकळत्या पाण्यामध्ये सेट केलेत. 1-2 उकळी येऊन द्यायची आणि ह्याला चांगलं खळखळून उकळून द्या. मस्तपैकी याच्यामधला जो कच्चापणा असतो ना, तो निघून जातो, म्हणजे नूडल जे आपले आहेत ते शिजले जातात. हे बघा, फक्त याचा कच्चापणा आपल्याला दूर करायचा आहे पिठाचा. हे बघा, असं उकळून द्यायचं आणि असं उकळलं ना, तर मग लगेच आपण याच्यामध्ये फ्रीजमधलं जे थंड पाणी ना ते साईडला काढून ठेवायचं एका भांड्यात. आणि हे उकळते नूडल्स पहिले काढून घ्यायचे ह्या गरम पाण्यातून, पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं. आता मी हे सगळं पाणी गरम हे काढून घेते. एका चाळणीमध्ये आपण हे पाणी सगळं काढून घेऊया. इकडे बघा, हे गरम पाण्यातलं हे सगळे नूडल्स मी काढून घेतलेत आणि थंड फ्रीजमधल्या पाण्यामध्ये लगेचच ह्याला टाकून घ्यायचं गरम असतानाच. काय होतं, याच्यामुळं ना चिकटपणा पिठाचा निघून जातो आणि नूडल जे आहेत ना ते आपले मस्त मोकळे सुटसुटीत राहतात, अगदी हॉटेलवाणी. असे चिपचिप नाही राहत, म्हणजे असे चिकटपणा त्यामध्ये तयार नाही राहत, ते लगेच मोकळे सुटसुटीत राहतात. थंड पाण्यामध्ये याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि मग परत चाळणीने हे सगळं थंड पाणी काढून घ्यायचं आणि नूडल्स आपले ठेवून द्यायचे एका साईडला. आता मी हे सगळं पाणी याच्यातलं काढून घेते, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इकडे बघू शकता किती छान नरम असे हे नूडल्स बघा, लगेच सटकले हातातून, खूप मस्त तयार झालं आहे. ह्याच्यातलं सगळं थंड पाणी आपण नंतर काढून घेऊया, तोपर्यंत थंड पाण्यात ठेवायचं. पुढची तयारी करून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं. इतका मस्त हा नाश्ता आहे ना, म्हणजे बाहेरून लहान मुलं आपल्याला कधी कधी बोलतात नूडल्स वगैरे खायला जाऊ, हे करू ते करू, त्यापेक्षा ना घरच्या घरी हेल्दी असा हा नाश्ता म्हणजे आटा नूडल्स बनवून द्या आणि त्यांचं रिॲक्शन बघा, आवडीने खातील. तिकडे मी तेल थोडं तापत ठेवलं आहे. याच्यामध्ये ना चिमूटभर फक्त जिरे टाकते. आता आपले घरचे नूडल्स आहेत म्हणून आपण आवडीनुसार याला सजवायचं.
तर ह्याच्यामध्ये मी अगदी थोडे जिरे टाकते. ऑप्शन आहे, जिरे नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर मी थोडेसे ह्याच्यामध्ये आता जिरे टाकते. जिरेची बाटली मला भेटत नव्हती. माझ्यासोबत असं नेहमीच होतं, काही करायला गेलं की काही वेळेवर भेटत नाही. आता मी इथे जिरे टाकून घेतलेले आहे. थोडेसे जिरे परतरून झाले की मग आपण ह्याच्यामध्ये ना आपल्या आवडीनुसार सगळ्या भाज्या टाका. इकडे मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि थोडं टाका, कारण की आपले जे नूडल्स आहेत ते थोडेच आहेत एकाच पिठाचे. त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण तुम्हाला आवडतील त्या थोड्या टाका. तर मी इकडे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे. इकडे पत्ता कोबी टाकायची. त्यानंतर तुम्ही फरसबी टाकू शकता. बारीक चिरलेलं टमाटर मी इथे टाकलेलं आहे. हे बघा, आणि हिरवे वाटाणे, आपले शेंगाचे जे वाटाणे आहेत ना ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे पाहू शकता, आपल्या नूडल्ससाठी ही भाज्याची स्टफिंग तयार झालेली आहे. हे बघा, मस्तपैकी याला फ्राय करायचं. अगदी थोडंसं भाज्यांना चव येण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं, कारण पीठ मळताना आपण पिठात मीठ टाकतो, त्यामुळं जास्त मीठ नको आहे. आणि वरून आपण सोया सॉस वगैरे पण टाकणार आहे, त्यामुळं जास्त मीठ नाही टाकायचं, थोडं टाका. आणि ह्या भाज्या सगळ्या नरम सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायच्या, अगदी मंद गॅसवर किंवा हाय फ्लेम केला तरी हरकत नाही. फक्त लक्ष ठेवा, थोडासा भाज्याचा कच्चापणा दूर झाला की याच्यामध्ये मी लाल मिरचीचा थोडासा कूट टाकलेला आहे. थोडेसे चटपटीत आणि झणझणीत पण वाटले पाहिजेत ना नूडल्स. आता लहान मुलासाठी करत असतात तर मग मिरची वगैरे स्किप करा, कारण रेड चिली सॉस आहे ते पुरेसं आहे. पण आता हे आपल्याला खायचे म्हणून थोडंसं तिखट टाकलं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे. लाल मिरचीचा कूट आहे माझ्याकडे, तोच टाकला आहे. लाल मसालासुद्धा अगदी थोडासा चिमूटभर टाकू शकता. वाटलं तर थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा टाका, मस्त रंग येईल. आता आपल्या ह्या भाज्या झाल्यात मस्त परतून. आपण ह्याच्यामध्ये टाकायचे हे 2 सिक्रेट साहित्य. हे गरजेचे आहे, ह्याच्याशिवाय चव येणार नाही नूडल्सला, मग बाहेर असू किंवा घरात असू. तर थोडासा अगदी थोडा, अर्धा चमच्याच्या पण कमी मी डार्क सोया सॉस टाकला आहे, कारण खूप कठीण याचा स्वाद असतो, जास्त नको आहे. आणि इकडे मी 1 पूर्ण चमचा असा हा रेड चिली सॉस टाकते. ह्या 2 साहित्यांनी ना तुम्हाला ह्या नूडल्सचा फ्लेवर ना अगदी मार्केटसारखा, म्हणजे हॉटेलसारखा तुम्हाला फील होईल. हे 2 साहित्य आवर्जून टाका. जर घरच्या घरी तुम्हाला हॉटेलसारखा टेस्ट हवी ना तर हे 2 साहित्य नक्की टाका. ह्या स्टेजवर तुम्ही फ्राय राईससुद्धा अशा प्रकारे करू शकता. फक्त बासमती तांदूळ वगैरे शिजून घ्यायचे आणि मग अशा भाज्या झाल्या की त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. हे बघा, आता हे आपले नूडल्स मी थंड पाण्यातून काढून घेतले, थोडा वेळ ठेवले होते आणि ह्या भाज्यामध्ये आपण मिक्स केलेल्या आहेत. आता हलक्या हाताने याला एकजीव करून घेऊया. सगळ्या भाज्या, आपण मसाले टाकलेत, डार्क सोया सॉस किंवा रेड चिली सॉस जे पण टाकले आपण, त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या वगैरे याच्यामध्ये सेट झालेल्या आहेत आणि पाहू शकता, तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर बघायचा, लुक बघा किती मस्त वाटतोय. असं वाटत नाही की आपण हे घरी बनवलेत. कांद्याची पात असती बघा, ती सुद्धा खूप असे हॉटेलमध्ये बाहेर असं गाड्यावर नूडल्स वगैरे भेटतात बघा, तिकडे कांद्याची पात आवर्जून वापरतात. तर नक्की टाका. थोडीशी बारीक कट करायची, पात पण घ्यायची आणि वरचा जो कांदा असतो ना बारीकवाला पांढरा, तो सुद्धा घ्या. तर ते सुद्धा मी बारीक कट करून टाकले आणि आता हलक्या हाताने मिक्स करायचं, घाई करू नका, नाही तर हे नूडल्स तुटले जाऊ शकतात. त्यामुळं जितकं होईल तितके हलक्या हाताने प्रेमाने याला मिक्स करा. आता हे बघा, आपले हे नूडल्स किती सुटसुटीत आणि नरम सॉफ्ट लुसलुशीत झालेले आहेत, अगदी परफेक्ट बनलेले आहेत. तर पाहता क्षणी तोंडाला असं पाणी सुटलं आहे, असं वाटतं खाऊन घ्यावा. तर मी गरमागरम हे प्लेटवर सर्व करते. सोबत तुम्ही शेजवान सॉस वगैरे सुद्धा घेऊ शकता. आणि हे बघा, घरच्या घरी गरमागरम आपण हे आटा नूडल्स बनवलेले आहेत. गव्हाच्या पिठाचे हे नूडल्स वाटते का तरी हे बघून की आपण हे घरी बनवले, त्याचा किती सुंदर दिसतात. म्हणजे कुणाला जर तुम्ही हे सर्व केलं ना तर अक्षरशः तुमची तारीफ करतील की खरंच हे घरी बनवलेत, इतके मस्त आहेत. वरून काय माहिती आहे का, गव्हाचं पीठ असल्यामुळे हेल्दी आहे. भाज्या आवडीनुसार टाकू शकता. लहान मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही हे नूडल्स बनवून देऊ शकता, त्यांना नाश्ता देऊ शकता. भरपूर असं प्रोटीन याच्यापासून त्यांना भेटणार. नक्की ट्राय करा, जरा वेगळं आहे, युनिक आहे, थोडं ट्राय नक्की करून बघा जर आत्तापर्यंत केले नसेल तर. आटा नूडल्स खरंच खूप मस्त लागतात आणि हे खाल्ल्याच्या नंतर ना तुम्ही बघा
तुम्ही बाहेरून ना काही नूडल्स वगैरे खाणं विसरून जाता, इतकं छान टेस्ट लागते याची. आणि सुटसुटीतपणा मोकळे असं कसे झालेत ना भारी एकदम. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, अगदी परफेक्ट असेच बनतील आणि आवडीने तुम्ही खाताल. तर कशी वाटली तुम्हाला आपण घरच्या घरीही आटा नूडल्स केलं, याला तुम्ही चाऊमिन वगैरे काय बोलायचे ते बोला. मस्त वाटतंय, एकदम छान दिसतं ते. आणि खरंच सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकल्यामुळं परफेक्ट असा टेस्ट बाहेरच्या आपल्या हॉटेलसारखा येणार आहे. हे असं काट्याचा चमचा घ्यायचा, सोबत शेजवान चटणी वगैरे घेऊन घरच्या घरी याचा आस्वाद घ्या. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.